सर्वांना माझ्याकडून जय भीम. तर आज मी आलो डीजे सेटअप बघण्यासाठी देगलूरचे. तर पहिला सेटअप बघितला 9911 वाल्याचा. पहिला सेटअप बघितला आता, दुसरा सेटअप बघूयात कसा आहे. दुसऱ्या सेटअपमध्ये बुलेरो गाडीवरती सेटअप चढवलेला होता आणि त्याच्यामध्ये एक पण लेझर लाईट नव्हती, पण शार्प आणि ब्लू लाईटचं जे कॉम्बिनेशन होता खूपच मस्त वाटत होता. आणि बाबासाहेबाचा पुतळा स्मारक खूपच मस्त डेकोरेशन केलं होतं त्याच्यावरती. आणि सेटअप बघा असं दिसतोय आणि हा इथं मी कसा दिसतोय एकच नंबर दिसतो. पुढचं सेटअप पुढे आलं तर इथं लेडीज ऑफ आणि दिदी खूपच भारी डीजे वाजवत होती, मला तर खूप आवडलं. आणि एवढंच नाही तर शार्पी लाईट्स आणि सेटअप पण खूप भारी होता. म्हणजे सेटअपला नाव ठेवायसारखं असं काहीच नव्हतं. म्हणजे शार्पी लाईट्स, लेझर प्लस प्लाझ्मा आणि लायनरचा आवाज पण खूप चांगला एकदम कडक होता. तर मला तर खूप आवडला आणि सेटअप पण तुम्ही मला पण खूप आवडला. आणि पहिल्यांदाच देगलूरमध्ये महिला डीजे ऑपरेटर आली आणि एक नाही दोन आलत्या. एक 9911 वरती आलत्या आणि एक ह्या सेटअपवरती आलत्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा. डीजे सेटअपची शेवटची झलक बघून मी आलो आहे बाजूला. त्यानंतर यांचं डेकोरेशन पण बघू शकता, खूप मस्त केलं आहे. गौतम बुद्धाचं केलं आहे आणि अजून एक पिरामिड वगैरे काय केलं आहे तर ते काय आपल्याला माहीत नाही, पण खूप चांगलं केलं आहे. त्याच्याच पुढं माझ्या मित्राचा डीजे सेटअप होता. तर जवळून बघतो तर काय त्याच्या जनरेटरची वायर निघाली होती झटका मारून आणि जो सेटअप बंद पडला तर त्याच काय मला खूप वाईट वाटलं. आणि मला वाईट पण वाटलं की न्यू गंगा नाव ऐकलंच असेल तर हा सेटअप त्याचाच आहे. त्याच्या सेटअपला बाय बोललो मी आलो पुढं. तर पुढे नंतर प्रभात बँजो गाडी दिसली, पण बँजो गाडीमध्ये वाजवत होते, डीजे वाजवत होतं. खतरनाक अलग सिस्टम केलेला आहे. ह्या भीम सैनिकांनी पण खूप चांगलं डेकोरेशन केलं. 14 एप्रिल असं काहीतरी डेकोरेशन केलं. म्हणजे लाईटिंग वगैरे तर खूप छान केलेलं आहे. पण एवढंच की थोडं डीजेचा आवाज थोडा कमी यायला लागला. मला तर पर्सनली वाटलं की बाई ह्या डीजेचा आवाज खूप कमी आहे, पण नाचणाऱ्यांचा जो खूपच जबरदस्त जोरात होता. डीजे सर्वात आधी पाहिजे, कारण डीजे बंद होणार नाही म्हणून आम्ही डीजे पहिले बघून घेतला. आताच आम्ही पुतळाकडे चाललो आणि प्लस आज 15 Pro Maxने व्हिडिओ करतोय. तर क्वालिटी कशी आहे हे सांगा मला कमेंट करून. ओके, तर पुतळ्यापाशी बघून आलोय आणि मस्त होतं, चांगलं होतं. गाडा तर भरपूर आणि गाडा तर होणारच होता. सगळे डीजे सेटअप बघितलेत, मला कुठले पण आवडले नाही. फक्त एकच डीजे सेटअप आवडला आहे, तो पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. जो ब्लॅक कलरचा प्लाझ्मा होता खालती, पण त्याचा बेस काय एवढा खास वाजत नव्हता. कॉम्पिटिशनला जर आम्ही असलो तर कदाचित नक्कीच पाडला असता. दादा तू जर व्हिडिओ बघत असशील तर तुला नक्की नेक्स्ट टाइमला जर तू आपली जर गाड झाली तर तुला नक्की मी कॉम्पिटिशनमध्ये पाडेन. हा तर माझा एक्सपिरियन्स होता देगलूरकरांना. तुमचा कसा होता एक्सपिरियन्स तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुम्ही भीम जयंती कशी एन्जॉय केली ते कमेंट करून सांगायला विसरू नका.